नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक महिन्यातील शेवटचा रविवार. तर त्यामुळे मी देवाला धोंडे बनवत होते. आमच्या इकडे देवाला 33 धोंडे दिले जाते. तर मी धोंडे बनवत होते. देवाची प्लेट तयार केली आणि मीही रेडी झाले. मंदिरात गेलो तर काय, मंदिराला लॉक लावलेले होते. शेजारच्या काकाकडून मंदिराची की घेतली, मंदिर उघडले आणि देवाची पूजा वगैरे केली. देवाला धोंडे ठेवून घरी आलो मस्तपैकी जेवण केले, आराम केला आणि नंतर मी गेले माझ्या सखीसोबत विद्यापीठमध्ये असलेल्या महादेव मंदिरामध्ये गेलो. महादेवाचे दर्शन घेतले आणि घरी येत होतो. घरी परत येताना मी पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला. परभणीमध्ये असलेल्या शेटे सुपेरियरमध्ये गेलो. घ्यायचं तर आम्हाला काहीच नव्हते, तरी पण आम्ही पूर्ण स्टोअर फिरून आलो. स्टोअरमध्ये खूप काही होते घ्यायसारखे, पण आम्ही काहीच घेऊन नाही आलो. फक्त फोटो वगैरे काढले आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके, बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक महिन्यातील शेवटचा रविवार. तर त्यामुळे मी देवाला धोंडे बनवत होते. आमच्या इकडे देवाला 33 धोंडे दिले जाते. तर मी धोंडे बनवत होते. देवाची प्लेट तयार केली आणि मीही रेडी झाले. मंदिरात गेलो तर काय, मंदिराला लॉक लावलेले होते. शेजारच्या काकाकडून मंदिराची की घेतली, मंदिर उघडले आणि देवाची पूजा वगैरे केली. देवाला धोंडे ठेवून घरी आलो मस्तपैकी जेवण केले, आराम केला आणि नंतर मी गेले माझ्या सखीसोबत विद्यापीठमध्ये असलेल्या महादेव मंदिरामध्ये गेलो. महादेवाचे दर्शन घेतले आणि घरी येत होतो. घरी परत येताना मी पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला. परभणीमध्ये असलेल्या शेटे सुपेरियरमध्ये गेलो. घ्यायचं तर आम्हाला काहीच नव्हते, तरी पण आम्ही पूर्ण स्टोअर फिरून आलो. स्टोअरमध्ये खूप काही होते घ्यायसारखे, पण आम्ही काहीच घेऊन नाही आलो. फक्त फोटो वगैरे काढले आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके, बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.